हो, पूर्वी तुम्ही शिव मंदिरात गेला असतात, हेमाडपंथी शिवमंदिरं. तर त्या शिवमंदिरामध्ये प्रवेश करतानाच एक तुम्हाला प्रतिमा दिसते कासवाची. तिथं कासवाची प्रतिमा का बरं ठेवलेली आहे? कारण ती प्रतिमा आपल्याला यतिमुनीला सांगते, दिशा दाखवते की ज्याप्रमाणे कासव आपले इंद्रिय ताब्यात ठेवत आहे, त्याप्रमाणे यतिमुनीनं किंवा जो संयमी माणूस आहे त्यानं इथं आल्यानंतर आपले इंद्रिय ताब्यात ठेवले पाहिजे. कारण इथं अनेक सजल्या धजलेल्या स्त्रिया दर्शनाला येऊ शकतात आणि तशा वेळेस आपलं इंद्रिय आपले ताब्यात राहिले पाहिजे, असं ती कासव आपल्याला सांगते. तर त्याप्रमाणे ज्या माणसाचे इंद्रिय ताब्यात आहेत ताब्यात आहेत तर त्यालाच स्थितप्रज्ञा असे म्हणतात. तर श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं तोच प्रश्न विचारलेला आहे की स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षण काय, तो कसा बोलतो, कसा चालतो. तर उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना यदा सहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशा इंद्रियार्थे मे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याप्रमाणे कासव संकट आल्यानंतर आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे जो माणूस आपले इंद्रिय ताब्यात ठेवतो तर त्या माणसाला स्थित प्रज्ञा असे म्हणतात. कुर्मोंगानिव सर्वशा इंद्रियार्थे मे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित झाली, त्याची बुद्धी स्थिर झाली आणि तोच स्थितप्रज्ञ आहे, असं श्रीकृष्ण महाराजानं उत्तर देताना अर्जुनाला सांगितलेलं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत.